हो. मला दिसायला कमी दिसतात इथे अंधारात असे याच्यात माझी पत्नी म्हणाली अहो इथे या इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इथे करा माझा हात धरला मोकळा होता ती म्हणाली अहो मोकळा करू नका बघायचं या होईल मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणाले झालं. आता प्रश्न असा आला यादी पाहिली मी एवढी प्रचंड आहे ती या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती मला सारखं सांगते की तुम्ही हात सरळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीचे बोटे जातील जरा म्हणून मी मला हात मूठ केली आणि ते बटन दाबायला लावलं आणि मग माझ्या असं झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आता मी हा विषय आता हे केलं नाही कारण मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारले असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधात असताना मी आत्मक्लेशाचा मार्ग म्हणून मी स्वीकारला किंवा हे बरोबर नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे आणि विरोधकांना मी सांगतो तर माझ्यावर जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी दुनियेमध्ये एक्सपर्ट आहे सगळे काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे छान असतात का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे तेव्हा हा आणखी एक प्रश्न. नंतर लोक मला सांगायला लागले की बाबा हे आता कटेंगे तुमचं मला आवडलं तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे सेक्युलर आहे असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं आणि मला मी काही केलं एखादा जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे तुम्ही ठेवून सांगितलं कुणाला किती आवडून ना आवडो. तेव्हा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले तुमच्या त्या सेक्युलर ह्याच्यातले काय त्याला बचेंगे तो कटेंगे तो ते आता मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न असा आहे 1952 सालापासून आजतागायत मी आहे जिवंत आहे निवडणुका पाहिल्यात दादा दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तो भाग वेगळा आहे म्हणून पण तुम्ही एक गोष्ट केली मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि तुमच्या सरकारने करा करा असं मी काही सांगत नाही. मी आत्मक्लेशाचा मार्ग केला मला ती वेदना होते आणि वेदना इतकी जाणवते की काय चाललं हे गाडे कुठे चालले खरे प्रश्न बाजूला जाऊन काहीतरी खुळखळे वाटत राहणार लोकांना हे बनवणार आपण तुम्ही भावभीट केलीत ना ठीक आहे